नमस्कार, मी संदीप बेसरकर, वनी न्यूज 24 या मराठी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो। राष्ट्रीय गोंडवाना पार्टीच्या वतीने उपविभागीय अधिकारी वनी यांना निवेदन देऊन सौ संगीता गजानन कोरचे वय 45 वर्ष, राहणार रासा, जात गोंड व त्यांच्या कुटुंबियावर झालेल्या मारहाण प्रकरणी सखोल चौकशी करून आरोपीवर ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। दिनांक 16 मार्च 2026 रोजी रात्री 12:30 वाजता संगीता कोरचे यांच्या घरी जाऊन जीवन गजानन भोंगडे वय 45 वर्ष, वैशाली जीवन भोंगडे वय 41 वर्ष व प्रवीण दौलत रोगे वय 55 वर्ष यांनी त्यांना बेदम मारहाण केली, तसेच रॉकेल टाकून जिवंत पेटवण्याची व बलात्काराची धमकी देत जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे। तसेच दिनांक 17 मार्च रोजी सकाळी 7 वाजता संगीता कोरचे यांचा भाऊ बंडू माधव नैताम यांनी या घटनेची विचारणा केली असता त्यांनाही मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ करण्यात आल्याचे निवेदनात म्हणण्यात आले आहे। या प्रकरणी वनी पोलीस ठाण्यात तक्रार देऊनही योग्य प्रकारे नोंद घेण्यात आली नसल्याचा आरोप करण्यात आला असून संबंधित आरोपीवर तात्काळ ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। या संदर्भात 2 दिवसात योग्य ती कारवाई न झाल्यास शनिवार दुपारी 1 वाजता वनी घोणसा रोडवरील रासा फाट्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे। या निवेदनाच्या प्रती गृहमंत्री महाराष्ट्र राज्य, मुंबई, जिल्हा पोलीस अधीक्षक यवतमाळ तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी यांना देण्यात आले आहे। संगीता गजानन कोरचे 12:30 वाजले होते रात्रीचे। तर मी अंदर झोपून होती, तर त्यानं गेट खोललं, मी मारणारवाल्यानं तर मग मी नाही का दरवाजा खोलला, तर बा आता कोणी आलं असेल बा म्हणून, तर मला त्यानं घरातून वडावल्याबरोबर नावना जण येऊन 3 जणांना धरून ठेवलं, 4 जणांना मला मारलं। तर उठू दे नाही मला, इकडून पाडे तिकडून पाडे, इकडून उसरवे तिकडून उसरवे। मग त्या पत्रकारानं मला धमकी दिली का तू जर कला करशील, कोणता पत्रकार? हे प्रवीण रोगे, तर त्यानं मला धमकी दिली का तू कला करशील तर आम्ही तुला उभ्याने इथं पेटवतो। त्या प्लॅनमध्ये आम्ही नाव नाही जण आलो, मग घाटी दाबली त्यानं, कला नाही करू दे। मला वडवाचा प्रयत्न केला त्यानं घरात धसून, मला म्हणजे निघूच दिलं नाही त्यानं घरातून। कला करशील ना म्हणे तर उभ्यानं पेटवतो म्हणे, आम्ही त्याच प्लॅनमध्ये, तू वालिदार कोणीच नाही आहे इथं म्हणे। मारणारे कोण कोण होते त्याचे नाव? मारणारे जीवन भोंगडे, वैष्णवी भोंगडे, गजानन भोंगडे, पवन भोंगडे, प्रवीण रोगे आणि त्याच्या मायचं काहीतरी नाव, त्यांची आई, जीवन भोंगड्याची आई। सांगा सर, मी एकटी बाई का करणार, मला निघू दे नाही घराच्या बाहेर, तू कलाच नाही करायची म्हणे। हे का जो घाटेसुद्धा मी पिचकून आहे त्याने। मग तुम्ही पोलीस स्टेशनला आलं तर काय झालं? पोलीस स्टेशन तर त्यानं का केलं का हलका रिपोर्ट घेतला, म्हणजे बाईच्या अंगावर हात घालणं म्हणजे हे कोणचं होते जी, सांगा ना तुम्ही। तर ते गावात चौकशीला येणारे पाहिजे होते, पण गावात चौकशीला नाही आले त्यांनी, तर अजूनही त्याच्या धमक्यात चालू आहे आम्हाला काय। अर्जदार सौ संगीता गजानन कोरचे वय 45 आणि ती गोंड समाजाची आहेत आणि इतर जे आरोपी लोक आहेत हे ओबीसी समाजाचे आहेत। त्यांनी यांच्यावर जीवन गजानन भोंगडे वय 45, पत्नी वैशाली जीवन भोंगडे 41 व प्रवीण दौलत रोगे हे 55 वर्षाचे, त्यांनी तिला मारहाण केलेली आहेत आणि आता तुम्ही बघितलंच आहे तिला मारहाण आहेत। आणि त्या संदर्भात SDO साहेबांना निवेदन द्यायचं आहे, याकरिता तुम्ही आज यावा म्हणून मी आज रोजी इथं हजर झालो आणि मी उपविभागीय आपले SDO साहेब यांना निवेदन दिलं आहे, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी यांनासुद्धा निवेदन दिलं आहे। माझी पार्टीच्या वतीने एवढीच मागणी आहे की जे रिपोर्ट दिलं आहे, रिपोर्टात त्यांच्या जबानीनुसार त्यांनी रिपोर्ट लिहिला नाही, तिचं म्हणणं आहे संगीता गजानन कोरचेचं, तर तिच्या म्हणण्यानुसार ते रिपोर्ट जबानी व्हायला पाहिजे आणि
ते ॲट्रॉसिटी अनुसूचित जमातीच्या कायद्याप्रमाणे त्या आरोपीवर कारवाई व्हायला पाहिजे, एवढं मी आपणास सांगू इच्छितो. बंडू माधव नाईसाम रासा येथील राहतो. त्या दिवशी माझ्या बहिणीवर हानी झाली आहे. त्या हानीमध्ये जे अगली पार्टी आहे ते ओबीसी समाजाची आहे आणि त्या पार्टीचं नाव आहे जीवन भोंगडे, गजानन भोंगडे, पवन भोंगडे आणि त्यांची घरवाली वैशाली भोंगडे आणि तिची प्रवीण रोगे. हे त्यांना संध्याकाळी 12:30च्या 1 दरम्यान मारायला गेले होते. तर तिचा आवाज निघून नाही दे, तर ते बहुत कोशिश केली. ते जर संध्याकाळी लपली नसती तर तिचा मर्डर पण होऊ शकत होता. इतका प्लॅनिंगनं गेले होते ते घरी. आणि दुसरी गोष्ट, त्याच्यानंतर सकाळी मला मारहाण केली का, माझ्या आईला मारलं, माझ्या बाबाला मारलं. आणि ते मी सकाळी त्यांना बोललो, पण ताईच्या घरी कसे गेले होते तर त्यांनी मला रिटर्न येऊन पुन्हा मारलं. राहणार रासा. मला एवढंच म्हणायचं आहे सर की ह्या लोकांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांना मारहाण केली, मारहाण केली अर्ध्या रात्री जाऊन. असा नियम असते का बा? त्यांनी स्वतःला पत्रकार म्हणून सांगतात, संभाजी ब्रिगेडचे, असे कामं करतात का बा? असं आमचं म्हणणं आहे. आम्ही वीरसाहेब ब्रिगेड समितीचे सदस्य आहोत आणि आम्ही म्हणून याच्यासाठी तक्रार घेऊन आलेले आहोत की महिलांना असं अर्ध्या रात्री जाऊन कोणी मारतात का बा? तर आम्हाला नाही मिळावं बा, असं दुसऱ्या कुणासोबत होऊ नये बा, असं आमचं म्हणणं आहे. राहणार रासा. आमच्या येटरातल्या एक बाईवर खूप हमला केला आहे आणि ते आहे ओबीसीचे लोक. आणि बोलले तर बोलले, पण आमच्या जातीला खूप त्यानं छेडछाड केली. ह्याला गोंधळ्याची पाहून घेतो म्हणे. आता ते किती पाहते का, आम्हाला तर खूपच भय लागत आहे बाप्पा. आता ते कोणाचा जीव घेते का ना, कोणाचा मर्डर करते का ना, का करते का. तर आम्हाला तर आता वावरामध्ये मजुरीला जाणं मुश्किल आहे. आता हे तुम्ही सांभाळून घ्या. आता ह्या बाईले तर मारलं, पण आम्हाला जर मारलं तर आम्ही 200 रुपयाची मजुरी करून जगाव कसं? आता आरोपी आहे त्याला माहीतच आहे. पण ती आम्हाला 10 वेळा नाही का गोंडाडे 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 म्हणते. म्हणजे आता आम्ही गोंड्याच्या पोटी जन्म घेतला, त्याची काही आमची गलती आहे का? ते तो आमची काही गलती आहे का? आम्ही का गुन्हा केला का? जन्म घेतला गोंडाच्या पोटी, त्याला आम्ही का करावं? आणि अजूनही त्या बाईले का म्हणते बाप्पा, साल्या गोंड्याच्या घरी पोरगी कशीच पोचू देत नाही का? साल्या गोंडाळ्याच्या घरी पोरगी कशीच पोचू देत नाही का? जय हिंद, जय सेवा.